राम मांसाहार करायचे हे मी ओघात बोललो असं जितेंद्र आव्हाड आज पत्रकार परिषदेत म्हणतात। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असंही आव्हाडांचं स्पष्टीकरण आहे। मी कुठलाही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे, आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलेन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही, पण काल जे मी बोललो ते उघात बोलून गेलो। असं आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना, शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंद देवेंनी शोधावे। आता ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही। खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय। तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, शबरीचं बोरं खाणारा राम आहे, जातीपाती न म्हणणारा राम आहे। रामराज्य त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे, आणि तो राम आमच्या हृदयात आहे, आमच्या फक्त तोंडात नाही आहे। आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकींसाठी आणायचा आहे, आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तो हृदयातच राहील। जितेंद्र आव्हाड यांच्या या सगळ्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या होत्या। पाहूया। देव हा देव असतो, तो काय आहार घेतो हे महत्त्वाचं नसतं। तुमच्या दृष्टीने तुमचे जे देव असतील त्यांच्याबद्दल तुम्ही आदर बाळगा, आमच्या देवाबद्दल आम्ही आदर बाळगू। शेवटी ही भूमी ही साधू संतांची भूमी आहे, देवतांची भूमी आहे। त्या देवता प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असतात, पण दुसऱ्यांच्या देवतांचा सुद्धा आदर ठेवणं हे ह्या भूमीची परंपरा आहे। जे ही परंपरा मानत नाहीत त्यांच्याबद्दल फार बोलण्याची गरज नाही असं मला स्वतःला वाटतं। माझं असं मत आहे की बोलण्याचं स्वातंत्र्य असतं, त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं ते वक्तव्य त्यांच्या विचाराने केलेलं असावं। प्रत्येकाचा आपला विचार असतो, तो त्यांचा विचार आहे, तो काही सर्वसाधारण सगळ्यांचा विचार असतो असं नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचा तो विचार असतो, त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विचार असावा असं माझं मत आहे। मात्र राष्ट्रवादी या विचारांशी सहमत असेल? मला वाटत नाही, पक्षाचा ह्या गोष्टीचा तसा काही संबंध नसतो। वैयक्तिक विचार होता, वैयक्तिक विचार त्यांनी व्यक्त केला। मुंबईच्या जितोदीनने एक तरी असा पुरावा जाहीर व्यासपीठावर माझ्याबरोबर दाखवावं जिथे आमच्या प्रभू रामने मांसाहारी खाल्लं असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा। आणि पुरावा द्यायचा जमत नसेल तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःचं नाव जितोद्दीन बदलून त्यांनी मुंब्रामध्ये कुठल्या तरी मुल्ला म्हणून राहायला सुरू करावं। मात्र असे वक्तव्य प्रभू श्रीराम निश्चित आपले आदर्श आहेत, पण तो असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। प्रभू श्रीराम हे आदर्श आहे, त्यामुळं जितेंद्र आव्हाडांची भूमिका व्यक्त केली बहुजनांची आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु मटण खात होते आणि हे खात होते हे म्हणणं चुकीचं आहे, याचं आम्ही समर्थन करत नाही। परंतु रात्रंदिवस मटणाच्या पार्ट्या जोडणारे लोक आंदोलनाला उतरलेले आहेत, त्याचं पण जरा आपण बघितलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।